नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, अखेर राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे. काय आहे सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 20 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या तशी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना या दोन्ही योजनांपैकी एका योजनेमध्ये सहभागी होण्यास मुभा देण्यात आलेली आहे. याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प सादर करायचे आहेत. तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत 31 मार्च 2017 पर्यंत विकल्प सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर पेन्शन योजना राज्यातील शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ठळक वैशिष्ट्ये यानुसार सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतनाच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम व त्यावरील महागाई भत्ता, निवृत्ती वेतनाच्या 60% इतकी कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल. सदर पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. सदर पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी 20 वर्ष किंवा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन अनुज्ञेय असेल. तर ज्या कर्मचाऱ्यांची 20पेक्षा कमी सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत असल्यास त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन लागू करण्यात येईल. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानाचा निवृत्त झाल्यावर किमान 7,500 इतकी निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये. सदर पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्तीकरिता कर्मचाऱ्यांची किमान 25 वर्ष सेवा होणे आवश्यक असेल तर कमीत कमी 10 वर्ष सेवा ग्राह्य धरण्यात येईल. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षे पूर्ण झाली त्यांना 50% निवृत्ती वेतन देण्यात येईल. तर किमान 10 वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास 10,000 रुपये प्रतिमाह पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे. सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान 10% कायम ठेवण्यात आलेले असून सदरचे योगदान 14% वरून 18% पर्यंत करण्यात आली आहे. या संबंधाचा सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता. काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल मित्र हो, चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परंतु सर्व कर्मचाऱ्यांची डिमांड एकच होती की जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला लढा लढवायचा आहे. तुम्हाला काय वाटते आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.